नमस्कार. कारवा क्लासिक्स मराठीमधून आज मी घेऊन आली आहे 1978 सालच्या चंद्र होता साक्षीला या सिनेमातली गाणी. टीव्ही कल्पनेत सुद्धा नव्हता तेव्हाचा तो रेडिओचा काळ होता. अशा काळातल्या वातावरणात सुधीर फडकेंचं गाणं जन्माला आलं. तत्वांचं सत्वांचं गाणं होतं ते. नको तिथे झुकणारं वाकणारं गाणं नव्हतंच ते. नको ती तडजोड मोडतोड झालेलं हे गाणं नव्हतं. एका सरळ रेषेत आलेलं सुरेल सुंदर प्रवाही गाणं असायचं ते. संगीत अभ्यासक सुशील सुर्वे यांनी त्यांच्या एका लेखात म्हणलं होतं, बाबूजींनी आपल्या संगीताचा बाज काळाप्रमाणे बदलत नेला, म्हणूनच बाबूजींचं संगीत लोकप्रिय झालं, लोकांच्या मनात घर करून राहिलं. अगदी आजच्या टेक्नॉलॉजिकल संगीताच्या काळातही बाबूजींचं गाणं वाजत गाजत राहिलंय, हीच तर त्याची विशेष बाब आहे. शब्दातलं भाषेतलं सौंदर्य लक्षात घेऊन त्यावर संगीताचा साज देताना ते सौंदर्य अधिक कसं वाढेल याची काळजी घेणाऱ्या लोकांचा तो जमाना होता. आणि गाणीच या काळाची साक्षीदार आहेत. चंद्र होता साक्षीला या सिनेमातली गाणी येत आहेत आपल्या भेटीला कारवा मराठीमधून. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. शब्द मागे राहिला, चंद्र होता
साक्षीला, चंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला. पाहिले भेटलो बोललो प्रीतीने, पौर्णिमा लाजली हासले चांदणे, प्राण हे छेडुनी राग मी गायला, चंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला. भावना अंतरी वेदना जाहली, प्रीत मी पाहिली, रीत मी साहिली, थांबली आसवे हुंदका थांबला, चंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला. चंद्र तो रात्र ती, श्वास तो मोकळा, आज ते संपले शून्य मी एकला, त्याग मी भोगिता, स्नेह का भंगला, चंद्र होता साक्षीला, चंद्र होता साक्षीला. बाबूजींनी गायलेलं कुठलंही गाणं घ्या, त्यातल्या प्रत्येक शब्दाचा उच्चार शुद्ध आणि सुस्पष्ट. त्यांनी त्यांच्या किंवा दुसऱ्या संगीतकारांच्या संगीतात गायलेल्या गाण्यातला शब्द ऐकणाऱ्याला पुसटसा किंवा अंधुक अधुरा ऐकू आलाय असं कधीच घडलेलं नाही. आशा भोसलेंसारख्या गायिकेनं जाहीरपणे बाबूजींची नक्कल केली, तेव्हा नक्कल कशाची केली तर त्यांच्या शुद्ध उच्चारणाची. बाबूजींचा संगीतकार म्हणून विचार केला तर आशा भोसले यांच्या गाण्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. आशा भोसले यांनी सुधीर फडके यांची 192 गाणी गायली आहेत. माणिक वर्मा यांनी त्यांची 45, लता दीदींनी 45, ललिता फडके 66, सुमन कल्याणपूर 29, मालती पांडे 31, तर आशा भोसले यांनी 192. आणि ही सारीच गाणी नितांत सुंदर आहेत. चंद्र होता साक्षीला या सिनेमातलं जे पुढचं गाणं भेटीला येतंय ते माझं आणि तमाम रसिकांचं आवडतं गाणं आहे. हे गाणं डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि कानन कौशल या 2 उत्तम अभिनय कौशल्य असलेल्या कलाकारांवर चित्रित झालंय. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या जादुई शब्दातून साकारलेलं हे गीत संगीतबद्ध केलंय अर्थात आपल्या लाडक्या बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांनी. चंद्र आहे साक्षीला. आणि या गाण्यासोबतच तेव्हा अनेक प्रेमी युगुलांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. त्या काळातल्या लव्ह स्टोरीजचं हे गाणं म्हणजे खरंच साक्षीदार आहे. थोड्याच वेळात सांगणार आहे सुधीर फडके आणि आशाजी यांच्या पहिल्या गाण्याची आणि पहिल्या भेटीची गोष्ट. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. चांदण्याचा गंध आला, पौर्णिमा
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. लाजला बावरा हा मुखाचा चंद्रमा, अंग का चोरीसी दो जीवांचा संगमा. आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपी. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. चंद्र होता साक्षीला या सिनेमाच्या निमित्तानं आज आपल्या गप्पा सुरू आहेत. स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी एक आठवण सांगितली होती. 1957-58 सालच्या आसपासची ही घटना आहे, जेव्हा त्यांना एक नवी गायिका भेटण्यासाठी आली होती. तिच्या बरोबर तिचा नवरा आणि मुले सुद्धा होती. सुरुवातीला तिनं म्हणलेलं गाणं त्यांना फारसं काही मनाजोगं वाटलं नाही, पण तिनं त्यांना लगेचच सांगितलं की माझी कितीही मेहनत करायची तयारी आहे, तुम्ही तुम्हाला हवं तसंच गाणं माझ्याकडून गाऊन घ्या. त्या गायिकेचे हे शब्द ऐकल्यावरच त्यांना समजलं की या मेहनतीच्या गुणामुळेच ही एक दिवस मोठी गायिका होणार आहे. आणि 3 दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांनी त्या गायिकेचं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं, जे प्रचंड गाजलं. त्यावेळची ती नवीन गायिका म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेल्या चिरतरुण आवाजाच्या अष्टपैलू गायिका आशा भोसले. त्यावेळी त्यांनाही या गोष्टीची कल्पना नसेल की पुढे या दोघांच्या हातून 192 गाणी घडणार आहेत. सुधीर फडकेंची सर्वाधिक गाणी गायलेल्या गायिका म्हणून सुद्धा आशा भोसलेंची ओळख आहे. येतंय पुढचं गाणं तुमच्या भेटीला. गीतकार आहेत जगदीश खेपुडकर, ज्यांनी 3500 कविता, 25 कथा आणि 5 नाटकं त्यांच्या कारकिर्दीत लिहिली. ह्या अशा साऱ्या माणसांचं मराठी गीतसंगीताच्या दुनियेत प्रचंड मोठं योगदान आहे, ज्याची मोजदाद करणं खरंच शक्य नाही. हाथ दे प्रिया, ये प्रिया प्रिया नाला नशीला.
बाण सोड बाण रे प्रिया, रे प्रिया प्रिया. प्याला मिशीला. एक नवा प्रवाह निर्माण करणाऱ्या, त्यांच्या संगीतानं आपल्यासारख्या रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या या साऱ्यांनाच आमचा सलाम. आज कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या भागात अनेक भावगीतांना उजाळा देण्यासाठी, पडद्या मागच्या गोष्टी उलगडण्यासाठी. तेव्हा सारेगम मराठीला सबस्क्राईब केलंत ना? मला काही सांगायचं किंवा सुचवायचं असेल, कोणावरती पुढचा एपिसोड घेऊन मी हजर व्हावं हे सांगायचं असेल तर सारेगम_सानिका आणि फेसबुकवर सानिका मुतालिक म्हणून तुम्ही सर्च करू शकता. सगळे डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, ते नक्की चेक करा आणि आपल्या एपिसोडची कुठलीही अपडेट मिस करू नका. पुन्हा भेटूच नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.